बुक पाहिजे कोण आधी कवड्या बिनुशारी वाटतं कशात आहे ते घुसलं एवढे बिनुशारी आहे बिनुशारी आहे बिनुशारी साप आहे बिनुशारी साप आहे हा नाही बॅग आहे हा येत आहे ना नाही बिनुशारी साप आहे ते तेवढा अभ्यास केला ना त्याच्यावरती त्याच्यामुळे हा सांगतो मण्यार आहे ना काळा असतो आणि पट्टे जरा वेगळे असतात ह्याचे पट्टे चॉकलेटी दोघांचे फोटो दाखवतो तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल लगेच मण्यारचे आणि त्याचे नमस्कार मण्यारची आहे ना ही काळ्या रंगाची दिसायला आहे ना नाही आता बघा काळा रंग आहे आणि ह्याचे बघितले आणि आत्ताचा जो साप आहे हा बघा मण्यारचा तुम्हाला असा दिसणार काळा आणि डबल पट्टी आणि आत्ताचा जो साप आहे तो आहे हा नाही बघा चॉकलेटी आणि असे म्हणजे दोघांमध्ये तो फरक असा उचललाय हा एकदा चेक करून घ्या पाहिजे ते पालीच्या वगैरे मागण्या येतात ठीक आहे चालेल थँक्यू तर साप भेटलेला आहे बिनविषारी साप आहे कवड्या म्हणून मी बोललो ना तुम्हाला बऱ्याच लोकांना सापांबद्दल माहिती नसते तर ते विषारी बिनविषारी कोणता साप कोणता आहे मण्यार समजून मारला बऱ्याच लोकांना सापाबद्दल अशी परफेक्ट माहिती नसते त्याच्यामुळे हा साप जो आहे तो मण्यार म्हणून मारला गेला असता का कारण त्याच्या अंगावर पट्टे म्हणजे मण्यार समजून हा मारला गेला असता का कारण त्याच्या अंगावरती पट्टे आहेत तर मित्रांनो हा साप सोडायला आपण आलेलो आहे थोडासा जंगल एरिया आहे इथे जवळपास असं रहदारी कमी आहे आणि हा साप बिनविषारी असल्यामुळे ठीक आहे या इथे ठिकाणी सोडणं त्याला खूप चांगला एरिया आहे पूर्णपणे व्यवस्थित बघू शकता त्याच्या अंगावरची पॅटर्न त्याच्या तोंडावरती जे मागच्या साईडला जे दोन बँड दिसत आहेत आणि त्याच्यानंतर बॉडीवरचे बँड जे दिसत आहेत तुम्ही ते व्यवस्थित बघू शकता मण्यारला जे बँड असतात ते वेगळे असतात आणि मण्यारचा चेहरा किंवा मण्यारचे जे पॅटर्न्स आहेत ते वेगळे आहेत म्हणजे प्रत्येक सापाचे जसे मी प्रत्येक वेळेला सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये की पॅटर्न्स वेगवेगळे असतात तसंच ह्या सापाचे पण तुम्ही पॅटर्न वगैरे बघताय बघा तर मित्रांनो ह्या सापाचं नाव होतं कवड्या सर्प म्हणजे वुल्फ स्नेक कवड्या सर्प तर हा जो साप आहे हा पूर्णपणे बिनविषारी आहे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये त्याला त्यांनी मण्यार म्हणून सांगितलं प्रत्येक पट्टेरी साप मण्यार नसतो म्हणजे ज्या सापावरती पट्टे आहेत सॉरी मला डिस्टर्ब केलं समोर एक माकड बसलेला आहे तुम्हाला कदाचित दिसत असेल मस्ती करते बसलाय बिचारा ठीक आहे सॉरी तर हा प्रत्येक पट्टेरी साप हा मण्यार नसतो म्हणजे तुम्ही
फोटो स्क्रीनवर बघत असाल मण्यारचा आणि वुलस्नेकचा. मण्यार जो आहे तो पूर्णपणे ब्लॅक, पट्टे त्याची तुम्ही बघू शकता बारीक आणि जवळजवळ, आणि मण्यारचे पिवळे आणि थोडीशी डिझाईन वेगळी आहे. तसंच कुकरी साप त्याच्या अंगावरती पट्टे असतात. परत रेसर स्नेकमध्ये जो छोटा साप असतो त्याच्यावरती पण पट्टे असतात. तर ज्या सापावरती बँड असतात ते सगळे साप मण्यार नसतात. हा गैरसमज आहे लोकांचा. मण्यार आणि बिनविषारी साप त्यांना ओळखता येत नाहीत. पण बिनविषारी साप म्हणून मण्यार पण उचलू नका किंवा कोणी डेअरिंग करू नका. प्रत्येक सापाच्या वर्गीकरण त्याच्यानुसार केलेलं आहे. म्हणजे त्याचे पॅटर्न्स आहेत, त्याची साईज आहे, त्याचं कलर आहे, त्याच्यावरून त्याचे वर्गीकरण केलेले आहे. तर हा साप जो आहे पूर्णपणे बिनविषारी आहे. याचा रेकॉर्ड 22व्या मजल्यावरतीपर्यंत भेटलेला आहे. म्हणजे ग्रीप असेल तर तो खूप उंचावरपर्यंत चढू शकतो पालीच्या शोधात. यांना पाल मुख्यत्वे खूप आवडतात. तर पालीच्या शोधात हा खूप वरपर्यंत ग्रीप असेल तर ते चढतात. दुसरी गोष्ट, दोन्ही साप तुम्ही बघितले असेल, हे जास्त करून मुंबईला जंगल वस्ती कमी असल्यामुळे ज्या जंगल वस्तीत घरं वगैरे आहेत त्यांच्या घराच्या खिडकीवरती किंवा दाराच्या फटीमध्ये वगैरे हे साप खूप दिसतात. किंवा आपल्या गावामध्ये पण सुद्धा आपल्या घरामध्ये पालीच्या मागण्या येताना दिसतात. तर पूर्णपणे बिनविषारी साप आहे. मण्यार दिसायला खूप वेगळा असतो, हा साप दिसायला पूर्णपणे वेगळा आहे. दोन्ही साप नॉक्टर्नल आहे. नॉक्टर्नल म्हणजे जे साप रात्रीचे बाहेर पडतात. तर हा साप रात्रीचा फिरत वगैरे आला असणार आणि तो त्या बेडमध्ये उभेला, म्हणजे जर हे कोल्ड ब्लडेड असतात, थंड रक्ताचे असल्यामुळे कधी कधी त्यांना थोडीशी वॉर्म जागा म्हणजे गरम जागा पाहिजे असेल तर कदाचित तो त्या बेडमध्ये जाऊन बसला असावा. तर हा पूर्ण व्हिडिओ जी इन्फॉर्मेशन तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की सर्वांना शेअर करा, जेणेकरून ह्या सापाबद्दल जे गैरसमज असतील किंवा त्याची व्यवस्थित माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. साप मारले जाणार नाहीत. किंवा काही वेळेला असा केसेस होतात की बिनविषारी साप दिसून सुद्धा लोक हार्ट अटॅकने मरतात, म्हणजे भीतीने घाबरून त्यांना चक्कर येते किंवा घाबरून असे केसेस आलेले आहेत. तर जेणेकरून लोकांपर्यंत ही व्यवस्थित माहिती पोहोचावी आणि लोकांना त्याच्याबद्दल थोडंसं ज्ञान वाढावं. आणि अंधश्रद्धा खूप आहेत किंवा लोक बरेच असे सांगतात गोष्टी की साप मी असा बघितला, ह्या सापावरती असे पॅटर्न होतं, केस होते किंवा अशा बरेच माहिती असतात. तर प्रत्येक सापामध्ये बरेच फरक असतात, काही अंधश्रद्धा आहेत. तुम्ही नक्की कमेंट करा मला की तुम्हाला ऐकण्यात आलेल्या किंवा तुमच्या ऐकण्यात आलेल्या, कानावर पडलेल्या किंवा कोणी सांगितलेल्या अशा गोष्टी की ज्याच्यावरती तुमचा विश्वास नाही आहे पण तुम्हाला ती गोष्ट माहिती करून घ्यायची. म्हणजे काही लोक म्हणतात सापाला केस असतात किंवा साप दूध पितात किंवा पट्टेरी साप मण्यार असतात किंवा सापाची सावली पडल्यानंतर किंवा सूड घेतल्यानंतर. तर असे तुमचे काही क्वेश्चन असू द्या, मला तुम्ही बिनधास्त मला कमेंटमध्ये विचारा. त्या कमेंटमध्ये मी तुम्हाला रिप्लाय देईन किंवा त्याच्यावरती एक वेगळी व्हिडिओ बनवेन. ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मला थोडंसं बरं वाटेल आणि मी माझ्या कामामध्ये मला थोडंसं आणखी बदल करावे लागत असतील तर ते मी करेन. तुमचे सजेशन मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचा आशीर्वाद असाच शेवटपर्यंत माझ्यावरती, माझ्या व्हिडिओवरती राहू द्या. असंच प्रेम माझ्यावरती शेवटपर्यंत राहू द्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.